वडनेर खाकुर्डी पोलिसांची तातडीची कारवाई, बेपत्ता महिलेचा शोध लावून कुटुंबाला दिलासा। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातून समोर आलेल्या एका गंभीर आणि धक्कादायक घटनेला अखेर सुखद शेवट मिळाला आहे। मंगला सागर पवार राहणार डोडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या विवाहित महिला तब्बल 15 दिवसापासून बेपत्ता असल्याने परिसरात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार मंगला पवार या आपल्या 3 लहान मुलांसह अजंग येथे आई वडिलांकडे आल्या होत्या। त्यानंतर मुलांना तिथेच ठेवून मी बहिणीकडे जाऊन येते असे सांगून त्या धुळेच्या दिशेने रवाना झाल्या। मात्र त्या धुळे येथे पोहोचल्याच नाहीत, त्यामुळे संशय अधिकच बळावला। नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नाही। अखेर त्यांचे पती सागर भीमराव पवार यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पन्नालाल बागुल व तपासी अंमलदार राजू बागुल यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। महिलेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करून विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला। दरम्यान जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व महाराष्ट्र प्रदेश सल्लागार डॉक्टर वाणी यांनीही थेट पोलीस स्टेशनला भेट देत या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती। या सर्व प्रयत्नांना यश मिळत वडनेर खाकुर्डी पोलिसांनी तात्काळ महिलेचा शोध लावून तिला सुरक्षितरित्या तिचे पती व कुटुंबियांच्या हवाली केलं। लहान मुलांना त्यांच्या आईचा पुन्हा सहवास मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या उत्कृष्ट व तत्पर कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रतिनिधी RT आहेर, नाशिक, महाराष्ट्र।